नमस्कार. जर तुम्ही खवण्यामध्ये येऊन कायाकिंग करूचा विचार करत असाल तर ही रील्स फक्त तुमच्यासाठी. मी प्रथमेश तुमचं स्वागत करते आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण येलो दशरथ खवणेकर यांच्या माऊली कायाकिंगकडे. इकडे इल्यावर आमचा कायाकिंग सुरू झाला. अगोदर ह्यांच्या गाईडने आमका कायाकिंग कसा करायचा ह्याची व्यवस्थित माहिती दिली. त्याचबरोबर कायाकिंग करताना कोणकोणते पॉईंट आपल्याला दाखवले जातील त्याच्याबद्दल पण त्यांनी व्यवस्थित सांगितलं. तुम्ही कायाकिंग करू घेताना स्क्रीनवर दिलेल्या माऊली कायाकिंगच्या नंबरवर कॉल करून या, जेणेकरून चांगली सर्व्हिस ह्यांच्याकडून तुमका मिळान जाईल. मस्त संध्याकाळचं शांत वातावरणात आमच्या कायाकिंगला झाली सुरुवात. आपण येऊन पोचलो आपल्या पहिल्या पॉईंटकडे, तो म्हणजे केव पॉईंट. हेका गुहेसारखं आकार इल्या कारणाने हेका मँग्रोवची गुहा देखील म्हणतात. हॉलिवूड मूवीमध्ये ज्याप्रमाणे सीन दाखवले जातात त्याचप्रमाणे आतमधला काहीसा ह्या दृश्य होता. कशी कशी वाट काढत काढत ह्या मँग्रोवच्या गुहेतून आम्ही बाहेर पडलो. बाहेरून बघतो तर आमका दिसला ह्या भयानक दृश्य. कायाकिंग करू गेलेल्या पकल्यान आणि दिगल्यान आपल्या होडीसून पाण्यात उडी मारल्यानी आणि नंतर एकामेकाच्या नावान आरड घालूक लागले. मग आपण इलो सर्कल पॉईंटकडे. इकडे इलो मस्त फेरफटको मारलो, सनसेट पॉईंट बघितलो आणि निघालो पुढच्या पॉईंटला. अशा प्रकारे सुंदर निसर्गाच्या सहवासाचा आनंद घेत घेत आपली राईड सागवेकरांच्या माऊली कायाकिंग सोबत चालू होती. ह्या सगळा फिरत फिरत आम्ही इलो शेवटच्या पॉईंटकडे, तो म्हणजे फिशपॉ पॉईंट. इकडे इलो आणि पाण्यात शांत पाय टाकून बसलो. एक नंबर एक्सपिरियन्स होतो, जाम भारी वाटला. तुमका देखील हे सगळं एक्सपिरियन्स घ्यायचो असलो तर नक्की दिलेल्या माऊली कायाकिंगच्या नंबरवर कॉल करा. जर तुम्ही कॉल करून ह्यांच्याकडे इलात तर तुमका नक्की ह्यांच्याकडून डिस्काउंट मिळान जाईल. तर नक्की भेट द्या माऊली कायाकिंग खवणे. धन्यवाद.